संतोषपुरी महाराज मठ संस्थान चोळाका। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणं एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमः। उपस्थित ठिकाणावरती सर्व साधू संतांच्या चरणावरती शिरसाष्टांग वंदन करून सर्व उपस्थित असलेल्या भाविकांच्या प्रति 2 शब्द ठेवत असताना काय ठेवायचे कसे ठेवायचे, कारण अल्पसा वेळ आहे, बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण तरी देखील गुरुवर्य दयाळगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व गावकरी मंडळी असतील, पाहुणे मंडळी असतील, बाहेर गावून आलेली काही भाविक भक्त मंडळी असतील आणि सर्व साधू संत मंडळी, खरं तर महाराज आम्ही जेव्हा इथं आलो संध्याकाळी तेव्हा महापूजा टाकायला बराचसा उशीर झाला होता आणि ही महापूजा आता नेमकी होईल कधीपर्यंत, काय काकड्याच्या वेळेपर्यंत मांडणच होते का काय की असा प्रश्न आमच्या मनात असताना आमचे गुरुबंधू असणारे दिघीचे देवगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये सर्व तरुण मंडळींनी सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची ही महापूजा आणि अगदी अत्यल्प वेळामध्ये जमेल तितक्या लवकरात लवकर ही इतकी सुंदर पूजा पूर्ण केली। त्या तरुण मंडळींसाठी महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा। कारण प्रश्नच उपस्थित राहिला होता, होते का नाही का लवकर, आणि मला वाटतं दयाळगिरी महाराजांच्या मनात थोडीशी साशंकताच होती की लवकर होते की नाही। पण कसं असतं महाराज, एखादा साधू आणि एखादा संत जर समाजाच्या समोर झाला तर मनुष्याला कुठल्याच पद्धतीची चिंता राहत नाही। एका चोराला एक साधू भेटला आणि चोराला साधू भेटल्याच्या नंतर त्या चोरानं साधूला प्रश्न केला, महाराज म्हणे माझ्यानं चोरी तर सोडणं होत नाही, पण तरी देखील तुमचं मला दर्शन झालं, मला या चोरीच्या पापातनं निवृत्ती होण्याचा एखादा मार्ग सांगा। चोरी केल्याच्या नंतर मला पाप लागू नये याच्यासाठी एखादं मला त्या ठिकाणी काहीतरी साधन तुम्ही द्या। मग त्यावेळेला साधूने सांगितलं, ठीक आहे म्हणले, तुला फक्त 4 गोष्टी सांगतो, त्या 4 गोष्टीचं पालन कर, किती मोठी चोरी केलास तरी तुला पाप लागणार नाही। हे म्हणलं ठीक आहे। मग ठीक आहे म्हणल्याच्या नंतर महाराजांना सांगितलं, पहिली गोष्ट की कधी चोरी करायची असली तर गरीबाच्या घरी करायची नाही, मोठे लोक बघून चोरी करायची नाही। ते म्हणलं सोपं आहे, चांगली गोष्ट आहे म्हणला। दुसरी गोष्ट सांगितली का चोरी करत असताना जर कोण लबाड बोललं, तुला पकडलं तर त्याला लबाड बोलायचं नाही, मला सांगायचं म्हणे सरळ सरळ मी चोरी करायला चाललो किंवा चोरी करत आहे। मग हे म्हणला काही हरकत नाही, कारण आपला तर धंदा रात्रीचा आहे, कोणी आपल्याला भेटत नाही आणि कोणी भेटलंच नसल्यावर खरं बोलायचं आणि खोटा बोलायचा काही प्रश्न नाही, त्याच्यामुळे मी खरंच बोलतो म्हणे। महाराज म्हणले तिसरी गोष्ट, ज्याच्या घरचं मीठ खाल्लं त्याच्या घरी चोरी करायची नाही। सोपा प्रश्न आहे, काही हरकत नाही। महाराज म्हणला हॅलो, आपण ज्याचं मीठ खावा त्याच्या घरी चोरी कशी करायची, म्हणून हे तिसरी गोष्ट मला मान्य आहे म्हणला। मग महाराज म्हणले आता शेवटची गोष्ट, तू केलेल्या चोरीची शिक्षा कोण्या गरीबाला भेटू नये याचा प्रयत्न कर। शेवटपर्यंत आपण केलेल्या चोरीची शिक्षा जर कोण्या गरीबाला, कोण्या साध्या सुध्या भोळ्या माणसाला भेटत असेल तर त्याचं फार मोठं पाप असतं, तेवढं जर तू केलास तर तुला चोरीचं पाप कधी लागणार नाही। हे म्हणलं ठीक आहे। 4ही गोष्टी केल्याच्या नंतर आता मला पाप लागणार नाही। महाराज म्हणले खुशाल देवाचं नाव घेऊन पाहिजे तशी चोरी कर, मग हरकत नाही म्हणला। मग आता त्यानं संध्याकाळ झाली, साधूचं दर्शन झालं, घराकडे निघून आला, रात्रीला चोरी करायची, कुणाची चोरी करायची? मग आता आपल्या गावचा, आपल्या नगराचा जो राजा आहे, राजाच्या घरी जाऊ म्हणला, कारण राजा गरीब नाही। मग राजाच्या घराकडे चोरी करायला निघाला। असाच मोठा आपल्या मठासारखा वाडा होता, पाठीमागच्या दरवाजानं त्या ठिकाणी महालात शिरत असताना एका शिपायानं त्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर विचारलं, अरे कुठं चाललास म्हणे तू? यानं सांगितलं, महाराज मी चोरी करायला चाललो म्हणला, कारण साधूनं सांगलं होतं लबाड बोलायचं नाही। त्या शिपायाला वाटलं राजाच्याच घरातलं कोणीतरी होय आणि आपला पहारा तपासायसाठी आलं का काय की, म्हणून जा जा म्हणला, काही हरकत नाही। मग निघालं राजाच्या घरात, महालात पोहोचलं, राजा झोपलेला होता, जेवणाचं ताट त्याच्या समोर वाढलेलं होतं। यानं सगळं सोनं नाणं जमा केलं आणि जमा करून जाता जाता पंचपक्वानाचं जेवण आहे गड्या, आपण तेवढं थोडासा त्याचा स्वाद घ्यावा म्हणला आणि पंचपक्वानाच्या जेवणाला त्या ठिकाणी थोडासा ताव मारला, पोटभर जेवलं आणि जाता जाता त्याच्यात लक्षात आलं की साधूनं सांगितलंय ज्याच्या घरचं मीठ खावा त्याची चोरी करू नये। अरे अरे म्हणला, आजची आपली जे बाजू फसली म्हणला आजचा दिवस, आणि आपण आजचं सोनं इथंच टाकलं पाहिजे। सोन्याचं सगळं गाठोडं तिथं टाकून दिला आणि हळूस निघून गेला। बघू म्हणे पुन्हा कधीतरी।
आणि मग दुसऱ्या दिवशी राजा जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा पाहिलं त्यानं आपल्या महालातलं तिजोरीतलं सगळं सोनं समोर पडलेलं आहे. माणिक आहेत, हिरे आहेत, रत्न आहेत, सगळी चोरीची त्या ठिकाणी सामुग्री समोर गाठोड आहे. आणि हे नेमकं कोणातरी आपल्या शिपायानं प्रयत्न केला. राजानं सगळे शिपाई आपले सगळे सेवक त्या ठिकाणी दासदासी रांगण उभे केले. प्रत्येकाला विचारलं, प्रत्येक जणांनी सांगितलं महाराज मी चोरी केली नाही, मी चोरीचा प्रयत्न केला नाही. कुणी सांगना म्हणून राजानं रांगण उभं केलं आणि शिपायांना आदेश दिला यांना कोड्याचा मार द्या. चापकाचे फटके बसल्याच्या नंतर सगळे खरे बोलतील. त्यावेळेला ही वार्ता त्या चोराच्या कानावरती पडली आणि चोरानं विचार केला, अरे गड्या म्हणला आपण चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या चोरीची त्या ठिकाणी शिक्षा एका साध्या दासदासांना नौकर चाकरांना भेटायला लागली, तर आपण तिथं जाऊन राजाला कबुली देणं गरजेचं आहे. कारण महाराजांना सांगितलं आपल्या पापाची शिक्षा दुसऱ्याला भेटू नये. दरबारात आला आणि दरबारात येऊन महाराजाच्या राजाच्या पाया पडला. महाराज म्हणला माझी चूक झाली, मी आलो होतो म्हणला तुमच्या इथं चोरी करण्यासाठी, पण मला एका साधूनं सांगितलं होतं की कोण्या गरीबाच्या घरी चोरी करायची नाही म्हणून तुमच्या महालात चोरी करायला आलो म्हणला. दुसरी गोष्ट लबाड बोलायचं नाही. मला शिपायानं विचारलं होतं म्हणला कुठं चालला, मी सांगितलं म्हणे त्याला चोरी करायला चाललो, पण ते जा म्हणलं मी गेलो म्हणला. तिसरी गोष्ट तुमच्या दरबारामध्ये तुमच्या महालात ताट वाढलेलं होतं, तुम्ही जेवणाशी झोपी गेले, मी तुमच्या ताटाचं जेवण केलं, परिणामी मला वाटलं म्हणला ज्याचं मीठ खावं त्याची चोरी करू नये, साधूचा उपदेश होता, मी चोरी करण्याचा प्रयत्न केला पण जमवलेलं सगळं धन इथंच टाकून पळून गेलो. महाराज तुमच्या एकही माणसाची चूक नाही म्हणे. मग राजा म्हणला अरे बाबा सगळं ठीक झालं पण तू वापस कशासाठी आला. त्यावेळेला या चोरानं सांगितलं साधूला मी वचन दिलं होतं. साधूची चौथी गोष्ट होती का आपण केलेल्या चोरीचं पाप दुसऱ्याला, आपण केलेल्या चोरीची शिक्षा दुसऱ्याला भेटू नये म्हणून मी कबुली देण्यासाठी इथं आलो म्हणला. राजा म्हणे जगात सांगणारे खूप साधू आहेत आणि उपदेश ऐकणारे पण खूप त्या ठिकाणी भक्त आहेत, पण एखाद्या साधूनं सांगावं त्याचा तंतोतंत जशाला तसा अनुपालन करणारा तुझ्यासारखा भक्त मी पहिली बार पाहिला. तुझा साधू तुझा गुरु कोण आहे ते मला माहित नाही, पण आजपासून माझा गुरु तू आहेस म्हणे. माझ्या सिंहासनावरती बसन मला राज्य करायला सांग. तुझ्यासारखं राज्य करण्याचं, तुझ्यासारखं वागण्याचं माझं त्या ठिकाणी मनोदय आहे आणि तू उपदेश द्यायचा मी राज्य करायचं. रस्त्यावरच्या चोराला साधूचं दर्शन झालं, उपदेश मिळाला आणि राजपाठ मिळाला. महाराज चोरी करायची पुन्हा आवश्यकता नाही. मग सांगण्याचं तात्पर्य बहु अवघड आहे संत भेटी. संतांची जर भेट मनुष्याच्या जीवनात एकदा झाली ना महाराज, मनुष्याच्या जीवनातल्या पापतापांची निवृत्ती होते. आणि तुमचं तर महत्भाग्य आहे, गुरुवर्य दयाळगिरी महाराजांवरती प्रेम करणारी बहुत संत मंडळी आहे. आणखी काही संत आले असते जागाच पुरली नसती, पण ज्याच्या त्याच्या मठात थोडे थोडे कार्यक्रम असल्या कारणानं काही जण तिथंच थांबलेत, पण तरी देखील त्यांचं मनही याच ठिकाणावरती असेल. म्हणून तुम्ही चितगरी निवासी लोक आणि या परिसरातले भाविक त्या ठिकाणी फार महत्भाग्याचे आहात, कारण असा संत तुमच्या सोबत आहे आणि त्यांना मार्गदर्शन दत्तबर्डीचे संस्थांचे महंत गुरुवर्य गोपाळगिरी महाराजांसारख्या महंतांचं आहे. त्याच्यामुळे ही उपस्थित असलेली सर्व मंडळी तुमच्या आमच्यासाठी आदर्शवत अशा पद्धतीचे आहे. निरंतर त्यांची वचन श्रवण करीत जा आणि जीवाला कृतार्थता प्राप्त करून द्या. एवढंच बोलून थांबतो. जय आनंद, जय सद्गुरु. यानंतर